रात्रीचे वाजले 3. 2 वाघ कंपनीतून फरार. शिमग्याला गावाला निघालो. बा पहिला गाडी लोड करतो, सर्व कॅमेरे वगैरे लावतो, मग भेटतो हायवेला. 3 वाजता शार्प निघालो. शार्प 3 वाजता गाडी रेडी इकडे. चला सर्व एकदम सामान लावून घेतो गाडीला पहिला. आणि फायनली गाडी आता रेडी झाले, पाठी बघू शकता. आणि गाडीचा मी पाठचा दाखवतो. पुन्हा त्या नवीन लाईट लावले अजून, कारण की फॉग आहे त्याच्यामुळे. बाकी गाडी वगैरे आहे तसं नॉर्मली. बॅगसुद्धा आहे तशीच एक साईडला लावलेली आहे. वैभवची बाकी तिथं पाठवतो, काही टेन्शन नाही आहे. तिला गेला काहीतरी ॲडजस्ट करतो आणि नवीन वस्तू आहे गाडीवरती. कॅमेरा लागलेला आहे. मोठा ब्लॉग झाला तर होऊ शकतो. थोडा ह्याचा मला हे नाही भेटला आहे, काय बोलतात ते, थोडा माईकची वायर. हा गोप्रो आहे आणि मला वाटलं Insta360 आपले करमबाई आहेत, तेसुद्धा राईड करतात आणि त्यांनी मला दिला हा. पण सीन असं आहे की ते कधी कुठे व्हिडिओ वगैरे ह्या गोष्टी काहीच करत नाही, पण त्यांनी मला दिला. तर गोप्रो दिला 12 आहे, गोप्रो 12 ब्लॅक आहे. तर बघू आता जेवढा पॉसिबल तेवढं दिवसातसुद्धा भेटतं आपला मित्र. चला सगळ्यांना भेटून जाऊया आता गावाकडे. चला. चला तर मंडळी, वाघ निघालेत कोकणाकडं आणि आमचा प्रवास चालू झालेला आहे. आता आपण मानगाव वगैरे क्रॉस केलेला आहे. मधला काय फुटेज घेतला नाही, कारण की मला कॅमेराचं स्टॅबिलेशन वगैरे काय समजत नाही, स्टेबिलिटी वगैरे काय समजत नाही. थोडी वायशी थोडा प्रॉब्लेम चालला आहे. पण नवीनच आपण पहिल्यांदा हातात असं घेतलेला आहे कॅमेरा वगैरे हा, त्याच्यामुळे थोडा इश्यू समजून घ्यावा. तुमचाच माणूस आहे असं समजून घ्या. आता मानगाव वगैरे क्रॉस केला आपण. तर मंडळी बघू शकता, सकाळचा एकदम सूर्योदय, एकदम पहाटेला, एकदम जवळजवळ मी 3:30 वाजता निघालो अंधेरीवरून आणि आता बहुतांश मला वाटतं 6:30 वाजलेत अंदाजे. एक नंबर रस्ता म्हणजे एक नंबर. असं सुसाट गाडी चालवली, एवढी मजा येते ना मला, म्हणजे काय सांगू शकत नाही. फक्त 75-80ची स्पीड चालली आहे. समजत नाही रस्ता कसा क्रॉस करतोय. आणि आता पोहोचलो आपण फायनली महाडला. महाडचा हा बघू शकतो इकडचा रस्ता. तर आय थिंक या गावाचं नाव इकडचं आठवत नाही आहे काय, पण आज महाडवरून जायचं प्लॅनिंग चाललं. वैभवला सोडायचं तळेघरला, लाटवण फाट्यावरून जायचा प्लॅनिंग आहे आमचा. आणि बघायला गेलं तर प्लॅनिंग कायच नव्हतं शिमग्याचा. सुट्टी भेटेल की नाही एवढा सुद्धा माहीत नव्हतं, पण कसा काय तो भेटली सुट्टी आणि निघाली हो गावाला. 3 दिवसाची सुट्टी आहे फक्त. 3 दिवसात शिमगा कसा काय तो आटपायचा आहे. खरंच कमाल आहे, म्हणजे 3 दिवस सुद्धा सुट्टी घेताना नाकी न यायला लागला आपली, एवढी वाईट वेळ आली. आणि खरोखर म्हणजे ते काय बोलू मंडळी. हा नेहमीचाच माझा महाडचा रस्ता. आपण इकडनंच खूप वेळा जाता येतो, मला खूप आवडतो हा रस्ता. आणि खरोखर इकडे या रस्त्याचे ना एवढा भारी वाटतो ना गाडी चालवाय, म्हणजे काय बोलू. आणि मला आज बहुतांश 6 मार्च आहेत तर ना मशाल वगैरे घेऊन जाताना किल्ल्यावरून खूप जण दिसत आहेत. तर आज 6 मार्च आहे, शिवजयंती आहे. हा माझा दाखवलं बघा. आता इकडे सुद्धा एक ग्रुप दिसतो कुठला तरी, आता माहीत नाही कुठला आहे काय ग्रुप, पण शिवज्योत घेऊन धावतायत. आणि जय शिवराय. खरोखर अप्रतिम आहे. खूप सकाळपासून आम्ही येतो ना, खूप जण बघतोय. फायनली ऊन यायला लागलेला आहे, पण एवढा काय ऊन वाटत नाही, कोवळा ऊन आहे. आणि ह्या रस्त्याने कसे गाड्या नाहीत, त्याच्यामुळे कसं जरा गाड्या चालवा बरं. लोक बघा सकाळचा गुरं सुद्धा घेऊन निघाले. गुरं बघायला आता कमी मिळतात, पण काय मजा ती वेगळी आहे हो. तो गोट्यातली गुरं राखणं वगैरे आताचं काय समजत नाही काय चाललंय, कसं काय चाललंय. आणि फायनली गावाला पोचलेत वाघ. टाइम कसा गेला गाडी चालवताना आम्हाला काय समजलं नाही. हा हे लाटवण फाटा. आता इथून थोडा रस्ता खराब दिसतो पुढं. तेव्हा सुद्धा बोलतो इकडनं शॉर्टकट आहे गाव, त्याचं 1 किलोमीटर काहीतरी गाव, 2 किलोमीटरवरती गाव आहे. म्हणजे आतापर्यंत मला समजलंच नाही की इकडनं मी येत होतो. आपण ह्याला सोडायला खास आपण मंडणगड त्या रोडने यायचं तिकडनं. मला तो रस्ता अजिबात आवडत नाही, मला हा रस्ता खूप आवडतो. आता हा सुद्धा खराब झाला असं वाटायला लागला मला. हा बोलतो इकडनं एक पुढं राईट साईडला डोंगर दिसला, कॅमेरा दिसला की नाही तेव्हा जरा टर्न मला दिसेल तुम्हाला तो. तर तिकडनं गेलं की बोलतो लगेच आपलं घर लागतो, 2 किलोमीटरवरती आपलं गाव आहे. रस्त्याची अवस्था एकदम म्हणजे कामं चालू आहेत. काय 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 अच्छा राईट. ओके ओके ओके. हां म्हणजे सरळ गेलो की आपण तिकडं मंडणगड आपण आपल्याकडे गेलो. अच्छा मंडळी समोर बघू शकता तो डोंगर दिसतोय ना, तर कॅमेरा किती दिसेल तर माहित नाही. हा डोंगर क्रॉस केला की हा बोलतो खाली उतरला की ह्याचा गाव लागतो. ते काय या माणसाला बोलू मी आता. तर 4थी वेळ आमची यायची एकत्र गावाला. चला म्हणजे फायनली पोहोचलो. बघा हा उतार इकडे मारला की आपण पोहोचलो पाटीलवाडीत. तर तळेघरची पाटीलवाडी.
करावडे, आपले मित्र वैभव, सिद्धू वगैरे आपले सगळे मित्रमंडळी झाली इकडे सुद्धा. आता घरी जाय काय भेटायचं ना वैभवचं, तर याला इथं सोडतो. आणि आजचा तुम्ही फुटेज बोलायला असा काय येतोय, आपण कॅमेरा काय हेल्मेटला माउंट नाही केलेला आहे, तर आपण गाडीवरतीच लावलेला आहे. थोडी जजमेंट नाही आहे थोडे, त्याच्यावर नवीनच आहे. जेव्हा आपल्याकडे परमनंटली वस्तू येईल तेव्हा आपण बघा. ही आहे रस्ता तळेघर पाटीलवाडीचा. चला तिकडे वैभव खरावडे यांना सोडू गावाकडं, आणि आता आपण पुन्हा एकदम परतीला जाऊ. पण असा जरा व्ह्यू जरा मला सुद्धा बरा वाटतं जरा बघायला, भारी आहे. म्हणजे एंटर केलंय पाटलांच्या वाडीत. समोर इकडे आलेलं एक मला एक आवडणारी गोष्ट आहे, हा वाडा दिसतंय का समोरचा गोट्या, लय आपल्याला आवडतं. या गोष्टी आपल्याला जाम आवडीच्या आहेत. गोरा नाही वाटतं गोट्यात, हो पुढच्या आल्या कधीतरी. मंडळी वैभवला सोडला आणि निघाला तर दापोली इकडे. जवळजवळ 7:30 वाजलेत. 1 तासात मला दापोली पोहोचायचं आहे. म्हणजे मी निघालेलो जवळजवळ 3:30ला अंधेरी शिफ्ट MIDC वरून. त्याच्यानंतर 1 तासामध्ये पनवेल गाठला. पनवेल गाठून नंतर आपण 5:45च्या आसपास माणगावला होतो. तिथून थोडा उजेड झाला, गाडी पळतच आहे आणि बऱ्यापैकी आता पोहोचू गावाकडे. आहे विसापूर, पहाडला येण्यासाठी जो शॉर्टकट रस्ता आहे विसापूरचा, तो हा रस्ता. आता विसापूरवरून बाहेर पडलो की आपण आपला पालघर वगैरे केला की आपण दापोलीमध्ये पोहोचू. आय थिंक इथून पण मला वाटतं 40 किलोमीटर दापोली असेल, जास्त लांब तर नाही आहे इथून दापोली. रस्ता सुद्धा ओके आहे, प्रॉब्लेम नाही. पण आपले काही युट्यूबर्स मित्रांनी कोकणी निखिल आपला आहे, त्या दिकी सकपाळ यांनी सुद्धा व्हिडिओ टाकलाय. रात्रीचा गेला होता इकडून, रस्ता जरा खराब आहे, पण एवढा वाटला नव्हता हो. पण हा जो काय केलाय बरोबर, म्हणजे आता वैभवला सोडायचं तर म्हणून इकडनं आलो मी, नाही तर मी इकडनं आलोच नसतो. हा एवढा चालणी झाली रस्त्याची चालणी. पहिला सुद्धा रस्ता ओके होता, हा कशामुळे आता सिमेंट कॉन्क्रीटचं काम करतात काय मला समजलंच नाही. ह्याला सुद्धा मुंबई गोवा हायवे सारखा थोडा रूट द्यायचा विचार चाललाय. साईडने पूर्ण जमिनी वाढवून वगैरे. बघा किती धुरला रोड होती. त्याच्यात हा पुढे इटिगावाला चाललायचा धूर एवढा तो धुरळा एवढा उडतोय ना, याच्यावर काय सांगू, काय चालू तर आत काय दिसत नाही. आणि पूर्ण प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेमच. ह्याला पहिला कट मारून जाऊन दे मला, नाहीतर मग मला पुढे तरी जाऊन द्यायला पाहिजे. हॉर्न देतो तर जाऊन पण देत नाही पुढं, तो धुरळा उडवतच चाललाय. काय करू आणि काय नाही, म्हणजे असा विषय आहे यांचा आता. हा आता मगापासून मी गाडी चालवतो तर हा काय छोटासा पॅच नाही. मला वाटला की छोटासा पॅच असेल, पण हा खूप मोठा पॅच चाललाय. म्हणजे कुठं मी सुसाट गेलो असतो तो पण नाही. मी बघा धूर धूर, एकदम मातीचा धुरळा, वरची साईड सुद्धा खालची साईड सुद्धा. म्हणजे काय काम कसं चाललंय काय, असा सीन आहे ना मंडळी ह्या रोडला. आता असा सीन चाललाय की जर समोरून गाडी येत असेल ना, ती मला दिसतच नाही पटकन, म्हणजे समोरून गाडी येते की नाही येते. आणि दुसरा सीन असा आहे की जर मी चाललोय तर माझ्या पाठून जो येणार असेल त्याला सुद्धा समजणार नाही पुढे गाडी कुठली चालली की नाही. तर आपण ब्लिंकर चालू ठेवलेत गाडीचे, बघू आता काय सीन आहे. कारण हा केवढा रस्ता आहे मला सुद्धा काय याचा अंदाज येत नाही. पूर्ण धुलीन माकणार आहे मी, जॅकेट सुद्धा माकलाय, पॅन्ट शूज. गाडी तिथं गाडी पूर्ण लालबून झाली, म्हणजे काय बोलू नाही काय. काम चाललंय प्रगतीपथावरती, चांगली गोष्ट आहे. हा बस 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 बस, लांबी रस्ता लागला पुन्हा एकदा. हा बघा असा पहिला रस्ता होता, आता हा पहिला रस्ता असा तो फोडून परत तो तसा रस्त्याचं काम काय करतात. हा बघा एक सीन दाखवतोय बघा. हा बाईकवाला आहे, समोरून गाडी आली व्हाईटवाली दिसलीच नाही आपल्याला, तर आपण या धुरल्यामध्ये चाललोय. आता आपल्याला समजणार नाही की रस्ता कुठं चाललाय आणि गाडी कुठली येते, म्हणजे पूर्ण कन्फ्युजन वाला सीन आहे बरोबर. म्हणजे हा मला असं वाटायला लागलं की आता ह्यांनी जर काम करायची होती ना, ह्यांना कामं करायची होती ना, तर थोडी थोडी करायला पाहिजे होती. ह्यांनी हा एवढा काय करायला घेतलाय की अक्षरशः इकडनं प्रवास करणं नाकीनव झालेलं आहे. म्हणजे मला वाटत नाही की प्रवास आता कोणी या रस्त्याने करत असतील. बघू आता काय सीन होतं काय नाही. आणि फायनली रस्ता क्रॉस करून आपण पोहोचलो दापोलीमध्ये. ही दापोलीची लाल परी आल्या दर्शन आपला खाली आहे मौजे दापोलीतच. आपण मौजे जवळ इकडे खाली मौजे दापोलीतून जाऊ. दापोलीत काय थांबायचा तो विषय नाही आहे. ॲक्च्युली माझ्या आता लक्षात आलं की आपण उगाच दापोलीमध्ये आलो, पिसाई फाट्यावरून गेलो असतो डायरेक्ट घरी, तिकडनं 900 तिथं बरा आला असता, तिकडनं जरा बरा पडला असता. आणि हा आहे आपला दापोली ST डेपो राईट साईडला. इकडचे भरपूर सारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. चला ST डेपोला करू बाय बाय. आणि फायनली म्हणजे आपण आपल्या गावाकडे पोहोचायला आलेलो आहोत. आणि आहे टाळसुरे शेलारवाडीचा रस्ता. हा सरळ रस्ता गेला दापोली खेडला.
खेडला म्हणजे माझं गाव बघायला गेलं तर दापोलीपासून एक 5 किलोमीटरवरती आहे आणि तिथून मग रस्ता राईट करून आतमध्ये जातो. आपल्या गावात मेडिकल कॉलेज आहे. कोणाला विचारा कोणी स्टॉप सांगता. इथं आपटी गाव आहे आपला आणि इकडं राईट मारून पुढं फरशी लागते. म्हणजे आम्ही त्याला फरशी बोलतो. इथं धबधबा आहे, धरण आहे. धबधबा नाही, धरण आहे. तर तिथनं धरणावरनं गेलो, पुढे राईट मारायचं. नर्सरीचे बोर्ड आहेत की डायरेक्ट आपल्या थेट गावात. विषय खोल एकदम. पाणी तर दिसत नाही काय, पण नसेल उन्हात एवढा पाणी नसतो. पावसात बघण्यासारखा सिनेरी असतो इकडं. बघायला त्यांना काय मजा वेगळी आहे इकडे पावसाची. राईट मारायचा, सरळ गेलो तुम्ही तर साकुर्लीत जाल, टेटवली वगैरे तिकडं. राईट मारलो की आपला इथं हा बघा समोर लागेल मेडिकल कॉलेज. फेमस कॉलेज आहे, खूप मोठा कॉलेज आहे. इकडे बाहेरचे विद्यार्थी वगैरे शिकाय. आणि हा मला कॅमेराचा एक सीन समजत नाही, तो स्टेबिलायझेशनचा मला इश्यू वाटतो. तर तो कसा काहीतरी पहिल्यांदा आपण असं गोप्रो वगैरे मोठा काहीतरी हँडल करता हवाय. ह्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. करम भाईला सुद्धा माहिती नाही, त्यांनी सुद्धा मला सांगितलं की युट्यूबवरती चेक कर, कारण की त्यांच्याकडे Insta360R आहे. मला वाटतं तो देतात की काय. तर अचानक त्यांनी हा दिला माझ्या हातात नवीन पीस. म्हटलं चल याची टेस्टिंग पण होऊन जाईल. फायनली गावाकडे आले, जरा व्हायचा ऊन लागायला लागलाय. आता 8:45च्या आसपास वाजायला लागले, 8:30 8:45च्या आसपास झाले. पोहोचू लवकरच. आणि गावाकडे आल्याकडे वाईब जरा वेगळी वाटते हो. तर इथे आहे आपली सीमा पाटोबा देवाची. आणि आता गावात एंटर फायनली. आणि शेंग्याची ओढ माझी फायनली पूर्ण झालेली आहे. सुट्टी काय भेटत नव्हती, कशी बशी 3 दिवस सुट्टी दिला सिनियरने. असा विषय झालेला आहे थोडा. या सगळ्यामध्ये एक गोष्टी बघायला गेलं तर मंडळी, बाहेरचा रस्ता जो होता तो काय म्हणजे खड्ड खड्ड जाम. तो काय मुंबई गोवाला चांगले एकदम पार पडला. आता थोडे काम चालून तसा. हा आमच्या गावातला रस्ता बघितल्यावर तर ना, हा इथपर्यंत शालेय होती, आपली शाळा आहे गावची मराठी शाळा. इथपर्यंत रस्ता पहिला ओके होता, मस्त की डांबरीकरण. त्याच्या पुढचा कच्चाच होता. मला माझ्या माहितीनुसार कच्चाच होता. अजूनपर्यंत तो कच्चाच आहे. म्हणजे समजत नाही इकडे गावात जे काय पदाधिकारी आहे ते कामं करतायत की नाही करायची काय समजत नाही. म्हणजे गाडी जर आणली तर खाडखुड खाडखुड वाजायची, ती वाजणारच. म्हणजे किती याच्यातनं गाडी कोण पळवू शकत नाही, एवढा खराब रस्ता करून ठेवलेला आहे. नक्की प्रॉब्लेम काय ते समजायला पाहिजे, कारण किती वर्ष आली हा रस्ता असाच आहे. खडी होती, त्याचं डांबरीकरण तर काय मला वाटत नाही डांबरीकरण ह्याच्यावरती झालेलं आहे अजिबात. फायनली आता आपण गावात पोहोचलोय. इकडं साईबाचं मंदिर आहे गावातलं आणि पाटीचं स्थान आहे. आणि फायनली आपल्या इथं लेफ्ट साईडला वरती घर, हा पूल, पुलाच्या लेफ्ट साईडला आपला घर. आणि फायनली आपला डेस्टिनेशन आलेला आहे. आणि वाघ फायनली पोहोचलाय गावाला. आता फायनली पोहोचलोय गावाला. गाडीची अवस्था बघा कसली आता बोलू शकत नाही. ती माती माखली पुरी गाडी, पुरी माती आहे, पुरी माती आहे. बेकार बेकार माती माखली गाडी. फायनली घराचा रस्ता आणि घरी आलोय. एवढा भारी वाटला ना हाय शिकवत की काय सांगायचं. म्हणजे पहिलाच बोललो होतो कसा पोचले बरं टायमात एकदम. घेऊन दाखवणं आधी तर लोकांना सांगितलं असतं ना. जाऊ दे थोडा. चला हे आपलं घर छोटंसं. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. चला, थँक्यू सो मच.